तर दिव्यांग व्यक्तीसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. त्यांच्यासाठी सरकारद्वारे खूप मोठी योजना प्राप्त होत आहे. तर तुम्हाला रेशन कार्ड मधनं जे उत्पादन भेटत आहे त्यातनं तुम्हाला जे काही टोटल मायनस आहे तर 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी मिळत आहे. तर तुम्ही बघू शकता ह्यासाठी काय काय अप्लाय करावं लागतं. तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचं. चला ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सावधान मित्रांनो, तर दिव्यांग व्यक्तींसाठी काढणाऱ्या जे थांबणारे जे काही यांच्या ब्रेकिंग न्यूज येत आहे. तर आता जे आपण दिव्यांग व्यक्तींसाठी जे काही प्राप्त झालेले आहे ते सर्व काही आपण योजना बघणार आहोत. तर सावधान, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी UDID या वापरत असेल, म्हणजे UDID हे जे दिव्यांग व्यक्तींचे जे कार्ड आहे, हे दिव्यांग व्यक्तींचे कार्ड आहे, या महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल माहिती, मी तुम्हाला सर्व माहिती देतो. UDI कार्ड म्हणजे काय? तर हे सरकारी नोकरी मिळवणे आणि सवलती लाटणे पूर्णपणे अशक्य होणार आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी एका व्हायरल निर्णयाद्वारे बनावटगिरी करणाऱ्या मोठ्या धक्का जो काही दिलेला आहे तो समोर आहे. तर निर्णयाद्वारे बनावटगिरी जी काही केलेली आहे करणाऱ्याला मोठा धक्का दिलेला आहे. तर खऱ्या दिव्यांग व्यक्तींना त्याचा हक्क मिळावा यासाठी आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. तसं तुकाराम मुंडे यांनी बनावट प्रमाणपत्रावर होणारा मोठी कारवाई केलेली आहे. तर दिव्यांग व्यक्तींसाठी युनिव्हर्सल ID म्हणजे UDID हे जे अत्यंत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. मात्र अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या वैद्यकीय तपासणी अहवालाच्या दरम्यान तर ह्याद्वारे तर ट्रेडिंग गैरप्रकार आधारे ह्या कार्ड मिळवण्यासाठी जे काही प्रमाण वाढले आहे, हे ट्रेडिंग गैरप्रकार रोखण्यासाठी तुम्हाला जे काही मुंडे यांनी आता कडक पावले उचललेली आहे. यापुढे UDID कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित संस्थेमार्फत या वैद्यकीय अहवालाची सखोल व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य करणार आहे. तर पूर्ण डिटेल आपल्यासमोर आहे. तर बेनिफिट्स ऑफ UDID जे काही खऱ्या दिव्यांगांना मिळणारे हे टॉप 5 फायदे आहेत. तर काय फायदे आहे? जर तुमच्याकडे अधिकृत UDID हे जे कार्ड आहे, तुम्हाला अनेक शासकीय सवलती मिळणार. जे काय आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये जे काय आरक्षण आहे, 2 विविध गव्हर्नमेंट स्कीमचा थेट लाभ, डायरेक्ट रेल्वे आणि बस प्रवासात स्पेशल डिस्काउंट. आणि चौथं काय आहे, तर शैक्षणिक तुम्ही जे शिकत आहात तर प्रवेशासाठी प्राधान्य, फायनान्शियल असिस्टंट आणि पेन्शन योजना, हे सर्व काही फायदे हे तुम्हाला प्राप्त होणार आहेत. व्हेरीफाईड आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळावेत, हा या नव्या नियमाचा जो काय उद्देश आहे. तर संपूर्ण माहिती आहे. हाऊ टू व्हेरीफाय, आता ही कशी तपासणी न्यू प्रोसेस आहे. तर दिव्यांग व्यक्तींना विभागाने स्पष्ट केले आहे की आता केवळ कागदपत्र देऊन चालणार नाही, तर त्या हॉस्पिटल किंवा संस्थेचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे. त्या संस्थेचे जे काही प्रमाणपत्र आहे अहवालाची सत्यता पडताळणीसाठी जे काही सेफ्टी टिप्स म्हणून नागरिकांनी कोणत्याही एजंटला बळी न पडता अधिकृत डाउनलोड लिंक किंवा सरकारी पोर्टलवरून नोंदणी करावी. ही मस्ट वॉच अपडेट सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, जेणेकरून फसवणूक थांबेल. जे काय आहे तुमच्या समोरच आहे. तर तुकाराम मुंडे यांनी हा निर्णय कधी घेतला आहे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. तर ठरणार आहे. तर बनावट कार्ड जे काही करत आहेत, जे बनावट कार्ड दाखवत आहेत, सर्व काही आरक्षण धोक्यात आले होते. तर मात्र आता या न्यू फीचरमुळे, कडक पडताळणीमुळे पारदर्शक जे काय आहे पुण्याच्या नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि अधिकृत मार्गानेच आपले दस्तऐवज पूर्ण करावेत. आणि तुकाराम मुंडेंचा दणका, अपंगांचे बोगस जे काही प्रमाणपत्र मिळवाल तर थेट गुन्हा. अपंग UDID कार्डची जी काही होणारी तपासणी आहे, अपंग व्यक्तींना दिले जाणारे वैशिष्ट्य जे काही ओळखपत्र UDID बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालाच्या आधारे मिळवण्याचे राज्यात अनेक जे काही समोर आलेले आहेत. तर अपंग व्यक्तींना दिले जाणारे जे काही आहे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र UDID बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालाच्या जे काही आधारे मिळवण्याचे राज्यात अनेक प्रकार समोर आलेले आहे. तर यामुळे खऱ्या अपंग व्यक्तींवर अन्याय होत असून UDID कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालाची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत जे काही संस्था आहे, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. सर्व काही आहे. अलीकडील जे काही चालत आहे इन्स्टिट्यूट जे काही त्यांचं आहे, तर स्पीड अँड हिअरिंग जे काही आहे
डिसॅबिलिटीज इथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार करण्यात आलेले बनावट अहवाल तसेच संस्थेच्या अधिकृत तपासणीवर आधारित नसलेले अहवाल राज्य व केंद्र सरकारच्या सवलती व लाभ मिळवण्यासाठी संबंधित प्राधिकरणे ते सादर केलेले आहेत. तो तुमच्या समोर आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्राधिकरण या UDI कार्ड या संस्थेमार्फत जारी केल्याने दर्शविण्यात येणारे सर्व श्रवण व भाषण तपासणी अहवाल पडताळणीसाठी संस्थेच्या अधिकृत जे काय हे आपल्या समोर वेबसाईट पण आहे ईमेल पत्त्यावर म्हणजे हा ईमेल आहे तर पाठवणे अनिवार्य आहे. प्रसिद्धीपत्रक अथी जे काय जंग नॅशनल इन्स्टिट्यूटने काढलेले आहे तर त्यानुसार कार्यकर्त्यांनी जे काही तत्काळ कार्यवाही करावी. तसेच चुकीची माहिती देऊन व्यक्तींना जे काही प्रमाणपत्र अथवा लाभ घेऊ नये असे आवाहन जे काय मुंडे यांनी केलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आहे. UDI क्रमांक म्हणजे काय तर तुमच्या समोर आहे. UDI क्रमांक अपंग UDI प्रमाणपत्र ही राष्ट्रीय पडताळणीवरून जारी होणारी अधिकृत ओळख असून ती नसल्यास विकलास जे काही आहे दावा ग्राह्य धरला जात नाही. जे काही विकलांचे कोट्यातून कोट्यवधी जे काही पैसे आहेत ते 30% किंवा 40% विकलांगत्वाची जे काही आहे अट आहे. अशा लोकांनी प्रमाणपत्र काढल्यानंतर यांना UDI ID हा क्रमांक मिळतो. तो संपूर्ण देशात लागू होतो. हा नंबर त्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये दाखवू शकता. बोगस प्रमाणपत्रामध्ये शिक्षक तर अपंग जे काय आहे बघू शकता शिक्षक हे मोठे प्रमाणात आहे. तर UDI ID प्रमाणपत्र 1% विकलास नसल्यास जे काही लोकांनी मिळून सरकारी नोकऱ्या तर लुटल्याचे जे काय आहे विभागाच्या चौकशीत पुढे आलेलं आहे. यामध्ये दृष्टी कर्णबधीर जे काय मानसिकदृष्ट्या विकलांना जे काय एकाधिक विकलांना 4 प्रवर्तनांना जे काही जास्त बनावट प्रमाणपत्रे आहेत. यामध्ये सर्वात जास्त बनावट प्रमाणपत्र हे शिक्षकांनी मिळवलेली आहे. तर बघू शकता शिक्षक म्हणजे शिकलेला माणूस. बनावट UDI ID जे काही वाढलेले आहे तर 1996 जे काही पासून अपंग व्यक्तींना 3% आरक्षण मिळत होते. तर बघू शकता बनावट प्रमाणपत्र मिळवणे सुरू झाले आहे. पण 2026मध्ये आरक्षण वाढून जे काही 4% झालेले आहेत. आरक्षणाचे क्षेत्रसुद्धा वाढलेले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अपंगाची बनावट प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकऱ्या मिळवण्यात आल्या होत्या. तर बघू शकता आतापर्यंत 175 जणांना कारवाई करण्यात आली आहे. बघू शकता 175 लोकांना कारवाई केलेली आहे. तर पुढचे जे काही चुकीचे किंवा बनावट दिव्यांग व्यक्तींना जे काही प्रमाणपत्र देणार आहेत तर गुन्हा आहे. अशा प्रकारमध्ये दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम जे काही आहे त्यांना लागू होणार आहे. 2026मधील तरतुदीनुसार जे काही संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संत तुकाराम जे काही मुंडे आहेत तर सचिव दिव्यांग कल्याण ह्या विभागाद्वारे तर आपल्यासमोर पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर असं होऊ नये म्हणून हे सर्व काही संस्था जे काही राबवत आहेत. तर बघू शकता ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तर ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.